कष्ट, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर स्वप्नांना वास्तवात उतरवणाऱ्या शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी उडतारे गावात पाहायला मिळत आहे। येथील शेतकरी विपिन आनंदराव पवार यांनी बैलगाडीपासून सुरुवात करत आज थार सारखी आलिशान गाडी खरेदी करून आपली यशोगाथा घडवली आहे। 1980 सालापासून शेतीत कार्यरत असलेल्या पवार यांनी आपल्या कुटुंबाच्या साथीने आणि स्वातंत्र्य सैनिक वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेतीमध्ये प्रगती साधली। सुरुवातीला बैलगाडी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने त्यांनी हळद, ऊस आणि टोमॅटोची शेती करत उत्पन्नाचे स्रोत वाढवले। यासोबतच गाई गुरांचे संगोपन करून त्यांनी शेतीला पूरक व्यवसाय उभा केला। शेतीतील प्रगतीसोबतच त्यांनी 1996 साली महिंद्रा कमांडर जीप खरेदी केली, जी त्यांच्या आयुष्यातील पहिली मोठी गुंतवणूक ठरली। या भाग्यलक्ष्मीच्या आगमनानंतर त्यांच्या प्रगतीचा वेग अधिक वाढला। कालांतराने त्यांनी टोमॅटो बियाणे उत्पादनात विशेष प्रावीण्य मिळवले आणि त्यावर आधारित उत्पन्न वाढवले। आज पवार कुटुंब हळद, ऊस, आले, टोमॅटो, वांगी आणि मिरची यासारख्या विविध पिकांची शेती करत आहे। तसेच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाने युनिट ॲग्रो प्रोसेसिंग सुरू करून शेती उत्पादनाला उद्योगाची जोड दिली आहे। 3 पिढ्यांच्या मेहनतीतून आज पवार कुटुंबाकडे बैलगाडीपासून ट्रॅक्टर, जीप आणि आता थार पर्यंतचा प्रवास पूर्ण झाला आहे। हे आम्ही जे आज हे केले बैलगाडी किंवा जीप माझी पहिली कमांडर किंवा ट्रॅक्टर आणायचं एकच उद्देश आहे की पहिली सुरुवात झाली आणि आता ह्या कमांडर ह्या थार गाडीपर्यंत आम्ही पोचलेलो आहे। तर ह्याच्यात माझे मित्रपरिवार आहेत, पाहुणे आहेत आणि ही एक संदेश मिळावा की बाबा बैलगाडीसुद्धा काय करू शकते, त्याच्यानंतर शेतीसुद्धा उच्च दर्जाची केल्यावर काय होऊ शकते, एवढाच उद्देश आहे याच्यातला। आणि प्रामाणिकता ह्या सगळ्या ह्याच्यात पहिली महत्त्वाची आहे, सच्चाई महत्त्वाची आहे। याच्यामध्ये वेगळेपण एक असं आहे की एकाच कंपनीच्या सगळ्या तुम्ही गाड्या ज्या आहेत त्या वापरलेल्या आहेत, काय नक्की? आतापर्यंत मला जे लक्ष्मी मिळालेली ती महिंद्राच्या वाहनांच्या पासून मिळाली। मला घोटाळा किंवा माझा कधीही कुठं अपघात किंवा गाडी कुठं घासलेली नाही, ट्रॅक्टर नाहीत घासलेली आणि मी उत्तम दर्जाची बैलगाडी बी हातलेली, पळवलेली आहे। मला त्याचा शौक बी होता। तुम्ही शेतकरी आहात, प्रामुख्याने तुमची पिकं कुठली आहेत? पहिली ज्वारी, गहू, हरभरा होता, त्याच्यानंतर सुधारणा केली, पाईपलाईन इथे करून ऊस, हळद, आत्ता टमाटी ही इतर पिकं सगळी आहेत। माझे बंधू 2 ऑक्सिजनली गेल्यानंतर माझा एक मधला भाऊ इथे माझ्याबरोबर काम करत होता, थोरले 86ला लवकरच गेले आणि एक पुतण्या होता, तो बी एक्सपायर झालेला आहे। त्यांचं त्या मधल्या बंधूच्या आणि पुतण्यांचे बरोबर माझ्याबरोबर त्यांनी काम करून हे सगळं मोहर आणलं। तुमची तिसरी पिढी आणि तुम्ही 3 गाड्या घेतलेल्या आहेत। शनिवारी त्यांनी सर्व वाहने उडतारेहून महामार्गावरून MIDC शोरूम पर्यंत नेऊन नव्या थार गाडीचे स्वागत केले। एका सर्वसामान्य शेतकऱ्याने कष्ट, चिकाटी आणि दूरदृष्टीच्या जोरावर साधलेली ही प्रगती इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। बरं, माझं नाव धीरज विपिन पवार, माझं गाव आहे मुक्काम पोस्ट उडतरे, तालुका वाई, जिल्हा सातारा। म्हणजे आपली क्रांतिकाराची भूमी आहे, तिथून आहे। माझे बॅकग्राऊंड पाहिलं तर माझे आजोबा हे स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून माझे 2 चुलते आणि माझे वडील विपिन आनंदराव पवार, चक्रसिंग पवार, त्यानंतर फत्तेसिंग पवार आणि माझ्या वाड्यातले सगळे परिवार उत्तम शेती करत आहे। आणि एक गाडी हे स्वप्न असतं, समजा आपल्या कोणाचंही असतं स्वप्न किंवा काय असेल शेतकऱ्याचं, पण आपण काय करतो की कोणती गाडी घ्यायची, काय कसं असं वाटतं आपल्याला। तर एक सांगावं वाटतं की माझ्या वडिलांनी पहिला 1987ला ट्रॅक्टर घेतला महिंद्राचा, म्हणजे DI पण नाही, BI, आणि मग त्याच्यानंतर बैलांची ह्याच्यावर शेती सुरू केली, ट्रॅक्टर घेतला आणि तो ट्रॅक्टर हा टर्निंग पॉईंट ठरला आहे तसा बघितला तर। आणि तो ट्रॅक्टर घेतल्यानंतर त्या ट्रॅक्टर आणि बिझनेस आणि शेती ह्याच्या जोरावर लेवलिंग वगैरे करणे, त्या काळात बरीचशी कामं चालायची, त्याच्यात जोरावर मग परत दुसरा जीप घेतली, जीप कमांडर जीप 1996 साली घेतली। आणि ती जीप म्हणजे अशी की त्या काळामध्ये गावी ग्रामीण भागामध्ये वगैरे तशी वाहनं नव्हती। मग त्याच्यामध्ये एक पुण्याचं काम झालं, म्हणजे कोण आजारी पडलं रात्री एरी वगैरे, म्हणजे एक त्यांच्या कातून पुण्य घडलं। जरी ते चार्जेस घेत असले किंवा कोणाकडे नडी आडीला नसले तरी काय हरकत नाही, त्यांचे जे मित्रपरिवार सिव्हिलला नेहमी सातारला वगैरे आपलं खेडेगाव असल्यामुळं त्याचा फायदा झाला। आणि त्या पुण्याच्या ह्याच्यावर परत ट्रॅक्टर घेतला महिंद्रा 575
म्हणजे त्या काळामध्ये महिंद्राचं ॲव्हरेज वगैरे ह्या दृष्टीने एक क्रांती घडून आली महिंद्रा कंपनीमध्ये किंवा देशामध्ये शेतीमध्ये. मग सुरुवातीला मेसी फर्ग्युसन होता किंवा महिंद्राचं जे सर्व भारतामध्ये महिंद्रा ट्रॅक्टर पसरले झाले, त्यामुळे शेती करण्यामध्ये डेव्हलपमेंटमध्ये त्याचा मोलाचा वाटा आहे. आणि त्याच्यानंतर परत काय झालं, मग जीप घेतल्यानंतर परत 575 मोठा ट्रॅक्टर घेतला महिंद्राचा. आणि मग असं मागच्या 2 वर्षापासून म्हणजे पैशाची जोगाजोग आणि सगळं शेतीचं हे पाहता गाडी घेण्याचा प्लॅन होता. तर मी सुरुवातीला क्रेटा वगैरे पाहिली होती आणि महिंद्रा XV700, त्याच्यात मग महिंद्रा XV700 मी बऱ्यापैकी फायनल करत होतो. आणि तेव्हाच रॉक्स आली आणि थार रॉक्स, म्हणजे सुरुवातीची थार आहे ती चांगलीच गाडी आहे, डॅशिंग आहे किंवा 3 डोअर आहे. आणि जी आहे ही 5 डोअर आणि आतनं इंटेरियर व्हाईट आहे समजा ह्याच्यात, म्हणजे आतनं फील येणार फॅमिलीचा टच येणार. आणि ज्या लोकांना फॅमिलीसाठी पाहिजे गाडी, म्हणजे सायलेंट लोक आहेत त्यांना, आणि बाहेरनं डॅशिंग म्हणजे शेतकऱ्याचा लोक, बैलाचा, जसं पूर्वी आपल्याकडे असायचं बैल दिप्पाड बैल दावणीला असली तशा पद्धतीने. आणि कमांडर जीप असल्यामुळे ही घेण्याचं एक वाटत होतं. मग सरते शेवटी आम्ही ही गाडी आज घेत आहोत. आमच्या सर्वांच्या मित्रपरिवार ह्याच्यात योगदान भरपूर आहे. आणि ह्याच्यात मी शुभेच्छा देऊ शकतो किंवा की मी नोकरीला आहे भारतीय विद्यापीठामध्ये, त्यानंतर माझी मिसेस आहे बँक ऑफ इंडियामध्ये, त्यांच्या सौजन्याने पण ही गाडी घेतो भारतीय विद्यापीठाच्या सौजन्याने. आणि शेतीच्या जोरावर, वडिलांच्या शेतीच्या आणि माझ्या जोरावर, म्हणजे हळद, ऊस, टोमॅटो, मिरची अशी पिकं घेतो. तर सर्वांचं मी धन्यवाद देतो. आणि तुम्ही घरापासून ते शोरूमपर्यंत जो लवाजमा हे केलेला आहे, कन्सेप्ट कशी काय सुचली आणि कोण कोण सोबत होतं आणि कोणत्या गाड्या तुम्ही सध्या घेऊन आला शोरूमला? हां, ॲक्च्युली काय आहे, मी फेसबुक किंवा व्हॉट्सअप, इन्स्टाला माझा अकाउंट पण नाही, सहसा वापरत नाही. पण आता मी टीचर ह्या पेशामध्ये असल्यामुळं की एक समाजामध्ये काय थोडं आपण विनयशीलतेने काय सांगता येते म्हणून ह्याच्या मागचा म्हणजे उद्देश असा की ही शेतकऱ्याच्या ह्याच्यावर जीवावर, शेतीच्या जीवावर पण आपण गाडी घेऊ शकतो. जरी आम्ही आत्ता नोकरी लागलो नाही, पण मग आमचं शिक्षण वगैरे सगळं वडिलांचं शिक्षण कमी असताना त्यांनी आम्हाला 1 रुपया बी कमी पडून दिला. आई वडिलांचं योगदान आहे. म्हशी पाळतात, म्हशींचं दूध काढून त्याचं विक्री करून, तुपाची विक्री करून, अशा ह्याच्यातनं खडतर परिस्थिती. शेतजमीन पहिल्यापासून भरपूर आहे आम्हाला समजा, पण शेतजमीन असून जमत नाही, तर त्याच्यावर वेगवेगळी आधुनिक शेती करून त्याचा फायदा करत करत इथपर्यंत आलेलो आहे. आणि मग ह्याच्या मागचं कन्सेप्ट की सध्या म्हणजे बैलगाडीपासून ते थार गाडीपर्यंतचा प्रवास आहे वडिलांचा, आई वडिलांचा. आणि त्याच्यात आम्ही पण आहे, म्हणजे आम्ही बी लहानाची मोठं झालो आहे. आणि शेतकरी पण गाडी, म्हणजे शेतकऱ्यासाठी ही गाडी घेऊ शकतो. म्हणजे असं आहे की आत्ता सध्या ह्या लुकमध्ये डिफेंडर वगैरे अशा गाड्या आहेत, तर शेतकऱ्याची डिफेंडर म्हणजे डिफेंडरला बी आपल्याला ही ओके, म्हणजे डिफेंडरच असावे असं काय नाही. म्हणजे थार ही गाडी अशी कंपनीने काढली, म्हणजे खूप आवडली मला आणि हीच घ्यायची होती. 2 वर्षे का होईना पण थांबलो मी आणि घेतली गाडी. आणि मी संदेश देऊ शकतो की तरुणांना किंवा काय, की जी पहिली थार होती ती डॅशिंग म्हणून आपण वापरतो, पण ही थार समजा किंवा त्या पण थार विनयशीलतेने आपण वापरावे, नियम आपले सगळे रोडवरचे पाळावेत, त्यानंतर आपल्या आईवडिलांना समर्पित करावं, त्यांना पुढे घेऊन मित्र परिवाराला वगैरे, आणि देशामध्ये आपण व्यवस्थित राहावं, एवढं असं माझं विनयशीलतेने मत आहे. धन्यवाद. आणि मी विशेष म्हणजे वडिलांचे मित्रपरिवार, काही वेळेस पैसे ट्रॅक्टर घेताना पाहुणेवर आवळे वगैरे उसने पैसे दिलेले असते, ह्याच्यात योगदान बऱ्याच जणांचं असतं. गावकरी मित्रमंडळी आहेत, माझे मित्र आहेत, आणि भारतीय विद्यापीठ नोकरीला असल्यामुळं आणि बँक ऑफ इंडियामध्ये मित्र असल्यामुळे त्यांच्या सौजन्याने आम्ही घेतो. धन्यवाद.